नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या पवित्र महिन्याची सुरुवात नागपंचमीच्या सणाने होते। यंदा 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी साजरी होणार आहे। भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावणात त्यांच्या गळ्यातील अलंकार म्हणजेच नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे। आपल्या हिंदू धर्मात नागपंचमीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। या सणामागे धार्मिक श्रद्धेसोबतच निसर्ग आणि भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचे सुंदर बंध जोडलेले आहेत। पण अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा नागपंचमीला बहिणी भावासाठी उपवास का करतात आणि या सणाचा शेती व स्वयंपाकाशी काय संबंध आहे। आपण अगदी थोडक्यात ही माहिती जाणून घेऊयात। तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नागपंचमीच्या निमित्ताने बहिणी आपल्या भावाच्या आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घ आयुष्यासाठी उपवास करत असतात। कारण हिंदू संस्कृतीत नागाला रक्षक मानले गेले आहे। भावाच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन त्याला सर्पदंश किंवा इतर विषारी प्राण्यांपासून धोका होऊ नये यामागील याचा मुख्य उद्देश आहे। पौराणिक कथेच्या संदर्भानुसार अनेक लोककथांमध्ये पण वाचलेलं आहे की बहिणीने नागदेवाची पूजा करून आपल्या मृत भावाला पुन्हा जिवंत केल्याच्या बऱ्याचशा कथा प्रचलित आहेत। या श्रद्धेतून ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे। नाग हे शेतातील पिकांची नासधूस करणाऱ्या उंदराचा नायनाट करतात, त्यामुळे नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्य, महापद्य, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख या नावांच्या 8 रूपांची पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी घरात नागाच्या फोटोची किंवा नागनरसोबाची किंवा नागाच्या मूर्तीची पूजा केली जाते। ही पूजा शुभ मुहूर्तावर करण्याची पद्धत असल्याने बघा, यंदा पूजेचा शुभ मुहूर्त हा 17 ऑगस्ट 2026ला सोमवारी सकाळी 5:51 ते सकाळी 8:29 असणार आहे। त्यामुळे नागपंचमीच्या पूजेसाठी जवळपास 4.5 तासांचा शुभ मुहूर्त यंदा असणार आहे। आता आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊयात की नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा कशी करावी। तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा प्रयत्न करावा। आता नागपंचमीच्या पूजेमध्ये चौरंग किंवा पाटावर मातीच्या नागाची मूर्ती तुम्ही जर बनवत असाल तुमच्याकडे तर त्याची, किंवा बघा नागनरसोबाच्या फोटोची, किंवा बघा तुमच्याकडे जर चांदीचा, सोन्याचा किंवा पितळेचा असा धातू रूपामध्ये जर नागाची मूर्ती असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता। आता पूजा करण्यासाठी तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात तर तिथली जागा स्वच्छ करून घ्या। तिथे पाट किंवा चौरंग मांडा। बघा, आता बाजारामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने नागनरसोबाचा फोटो हा मिळत असतो। आता जर तुमच्या भागात नागनरसोबाच्या फोटोची जर पूजा करत असाल तर तुम्ही त्याची पूजा करा, किंवा जर तुमच्याकडे मातीची नागाची मूर्ती करून त्याची पूजा केली जाते, किंवा बघा काही भागामध्ये अगदी तांदळाचे नाग, नागिन आणि तिचे पिल्लं असे त्याचं कुटुंब काढून त्याची पूजा केली जाते, किंवा कुणी रांगोळीने काढतं। पहिले बघा चुना आणि गेरूने सुद्धा नाग काढले जायचे आणि त्याची पूजा केली जायची। आता जशी तुमच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या जशी पद्धत चालत आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता। जर तुम्ही नागनरसोबाच्या फोटोची पूजा करणार असाल तर तुम्ही नागनरसोबाचे चित्र हे तुम्ही बाजारातून आणून, किंवा बघा आजकाल गुगलवर त्या फोटोची म्हणजे फोटो मिळतो त्याची प्रिंट करून तुम्ही अगदी त्या प्रिंटचा सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। तर पूजा करायच्या वेळेस आपल्याला आपण जिथे चौरंग पाट ठेवला आहे तिथे भिंतीवर आपल्याला हे चित्र चिटकवायचं असतं। आता आपण नागपंचमीच्या आदल्या दिवशीपासून ते अमावस्यापर्यंत आपण या नागनरसोबाच्या फोटोची पूजा करत असतो। आता त्यासाठी ते फोटो चिटकवल्यानंतर तुम्हाला पाटावरती सर्वात पहिले एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून पूजा करायची। त्यानंतर फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे। आता त्यानंतर बघा आपण आपण पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांपासून करतो, तर आपल्याला या पूजेमध्ये गणपती बाप्पांना सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। जर आता
तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही स्नान घालून घ्या, किंवा बघा मूर्ती नसेल तर अगदी गणपती स्वरूप तुम्ही सुपारीची सुद्धा पूजा करू शकता. त्यासाठी अभिषेक करून घ्यायचा आहे, आधी शुद्ध पाण्याने, मग नंतर पंचामृताने किंवा दुधाने, आणि त्यानंतर शुद्ध पाण्याने. आता आपण ज्या वेळेस अभिषेक करत असतो तर त्यावेळेस ओम गणपते नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः, जो तुम्हाला मंत्र अगदी सोपा वाटेल त्या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करत आपल्याला अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला जिथे तुम्ही स्थापन करणार आहात तिथे थोड्याशा अक्षदा ठेवा, हळद कुंकू वाहा आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा. आता गणपती बाप्पांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करा किंवा चंदन अर्पण करा आणि सुगंधित असं फूल अर्पण करा. आघाडा, दुर्वा हे सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. वस्त्रमाळ असेल तर वस्त्रमाळ सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे. आता त्यानंतर आपण नाग नरसोबाचा जो काही आपण फोटो लावलेला आहे तर आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची असते. आता जर तुम्ही इथे जर नागपंचमीच्या वेळेस आपण जसे तांदळाचे किंवा रांगोळीचे किंवा कुणी चुना गेरूचे जसे नाग काढून त्याची पूजा करतं, तर त्याप्रमाणे जर तुमच्याकडे असं काढण्याची पद्धत असेल तर डायरेक्ट तुम्ही त्याची पूजा करा. पण आमच्याकडे बघा नाग नरसोबाच्या फोटोची पूजा केली जाते आणि डायरेक्ट वारुळाला जाऊन वारुळाची पूजा केली जाते. तर अशी पद्धत आहे. पण आता जर तुम्ही शहरी भागात राहताय आणि तुम्हाला वारुळाला जाणं शक्य नाही तर अशा वेळेस अगदी तुम्ही नाग नरसोबाच्या फोटोची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे. आता पूजा करायला सर्वात पहिले नाग नरसोबाच्या फोटोला तुम्ही हळद कुंकू अर्पण करा. त्यानंतर बघा 11 मणी असलेलं जे काही वस्त्रमाळ आहे तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करा. त्यानंतर तुम्ही पांढरा दोरा हा हळदीमध्ये मिक्स करून तो पिवळा करून घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला नाग नरसोबाला अर्पण करायचा. पूजा झाल्यानंतर आपण आता आमच्याकडे आदल्या दिवशी ही पूजा मांडली जाते आणि नागपंचमीच्या दिवशी तो दोरा आपल्या हातामध्ये तो बांधला जातो किंवा तुम्ही थोड्या वेळ तो दोरा नाग नरसोबाच्या तिथे अर्पण करा आणि त्यानंतर कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये तो दोरा आपल्याला बांधायचा आहे. तर त्या दोऱ्याचे 5 पदर करून आपल्याला तिथे तो अर्पण करायचा असतो आणि त्यातला थोडा थोडा दोरा हा प्रत्येकाच्या मनगटावरती किंवा गळ्यामध्ये तुम्ही हा बांधू शकता. आता हे झालं, हे दोरा आपण का अर्पण करावा, त्याचं महत्त्व काय वगैरे. आता बघा ह्या फोटोला तुम्ही हा म्हणजे दुर्वा आणि आघाडा हे अर्पण करायचं आहे. सुगंधित फुलं अर्पण करायची आहे, कारण आपण नागदेवतेची पूजा करत असतो, त्यांचं स्मरण करून ही पूजा करत असतो. तर त्यामुळे आता इथे नैवेद्याचा सर्वात मोठा नैवेद्याचा मान म्हणजे बघा ज्वारीच्या लाह्या आणि फुटाण्याचा मान असतो. आणि आपण आता जर वारुळाला जाणं शक्य नाही तर दूधाचा सुद्धा नैवेद्य आपण इथेच अर्पण करणार आहोत. तर बघा एका वाटीमध्ये तुम्ही बिना तापवलेलं कच्चं दूध हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे हे घ्यायचे आहेत. आता याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा. आता नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून आपल्याला पळीने पाणी फिरवून आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. अशी अगदी साधी आणि सोपी ही नागपंचमीची पूजा आपण घरच्या घरी करू शकतो. आता ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण नागपंचमीची कहाणीसुद्धा या दिवशी अवश्य तुम्ही ऐकावी किंवा वाचावी. आता बघा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं असतं. त्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी जमिनीचं खोदकाम करणे किंवा शेत नांगरणे किंवा भाज्या चिरणे ही कामे केली जात नाही, जेणेकरून मातीत असलेल्या नागांना इजा पोहोचू नये, यामागचं ते कारण आहे. आता काही भागांमध्ये नागपंचमीला चुलीवर तवा न ठेवण्याची किंवा थेट निखाऱ्यावर गॅसवर भाजून पदार्थ न बनवण्याची प्रथा आहे. आता तुमच्या भागामध्ये ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे करा. या दिवशी बघा पुरणाचे दिंड बनवले जातात किंवा कानवले बनवले जातात. उकडीचे मोदक, गव्हाची खीर किंवा पातोळ्या यासारखे वाफेवर शिजवलेले सात्विक पदार्थ बनवून नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो आणि तोच आपण सर्व घरांमध्ये सर्वांनी एकत्रित हा जेवणसुद्धा याचंच केलं जातं. आता बघा या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी महिला एकत्र येऊन पारंपरिक झिम्मा आणि फुगड्यांचे खेळ खेळतात. श्रावणातील हिरवाई आणि पावसाच्या वातावरणात झाडांच्या फांद्यांना झोके बांधून झोके घेण्याची सुद्धा अगदी जुनी परंपरा आजही अनेक गावांमध्ये जपली जाते. तर मंडळी, नागदेवतेच्या मूर्तीची किंवा वारुळाची पूजा करून दूध लाह्या अर्पण करत हा सण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने आजही साजरा केला जातो.
तुम्ही सुद्धा या नागपंचमीला अशाच प्रकारे श्रद्धापूर्वक घरच्या घरी नागदेवतेची पूजा नक्की करा किंवा शक्य असल्यास वारुळाला जाऊन सुद्धा पूजा नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर कधी नागपंचमीच्या दिवशी झोका खेळून, झिम्मा फुगडी खेळून नागपंचमी साजरी केलेली आहे का, तर हेही मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.